ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला की हजारो कुटुंब आपली घरं सोडतात आणि परजिल्ह्यामध्ये मजुरीसाठी निघतात. कडक उन्हामध्ये, थकणाऱ्या कामामध्ये आणि तात्पुरत्या खोपटांमध्ये उभं राहणारं हे आयुष्य दिसायला साधं असलं तरी देखील या आयुष्याच्या आड दडलेली काही रहस्य इतकी भयानक असतात की ती समोर आली की अख्खा समाज मात्र हादरतो. आज मी तुम्हाला अशीच एक सत्यावरती आधारित थरारक कथा सांगणार आहे, जिथे प्रेम, संशय, दारू आणि अनैतिक संबंध आणि त्यानंतर निर्दयी हत्या यांचं भयंकर मिश्रण पाहायला मिळतं. ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण शेवट तुमच्या अंगावरती शहारे आणल्याशिवाय राहणार नाही. आणि अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी आपल्या या मराठमोळ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब देखील नक्कीच करा. मित्रांनो, बीड जिल्ह्यामधील एका छोट्याशा गावामधून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ऊसतोडीची टोळी सोलापूर जिल्ह्याच्या दिशेने रवाना झाली होती. आणि या टोळीचा मुकादम होता सदाशिव कांबळे आणि त्याच्यासोबत सुमारे 30 ते 35 मजूर होते. याच टोळीमध्ये गणेश पवार या नावाचा एक 40 मधील मजूर होता. गणेश सोबत त्याची पत्नी सीमा पवार देखील काम करत होती आणि दोघंही गेली अनेक वर्ष ऊसतोडीचं कष्टाचं काम करत होते. संसार अगदी साधा होता, पण ताणतणावांनी भरलेला होता. कामाच्या ठिकाणी सर्व मजूर जवळच खोपट्या बांधून राहत होते. दिवसभर काम आणि संध्याकाळी थोडीशी फुरसत, यातूनच गप्पा, मैत्री आणि काही वेगळ्या मर्यादा ओलांडणारे संबंध जुळू लागतात. याच टोळीमध्ये होता रमेश उर्फ राजू शेलार. तरुण, दणकट आणि बोलण्यामध्ये अगदी गोड. कामाच्या वेळेस तो सीमाच्या मदतीला असायचा. त्यानंतर हळूहळू बोलणं वाढलं, नजरेला नजरा भिडू लागल्या आणि नकळतच दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. सुरुवातीला हे सगळं काही गुपचूपपणे सुरू होतं. गणेशला काहीच कल्पना नव्हती, पण ऊसतोड मजुरांच्या आयुष्यामध्ये दारू ही थकवा विसरण्याचं एक साधन असतं आणि गणेश देखील रोज संध्याकाळी दारू प्यायचा. एके दिवशी त्याला सीमाच्या वागण्यामध्ये बदल जाणवू लागला. फोनवरती कुजबुज करणं, उशिरापर्यंत बाहेर थांबणं आणि यामुळे संशयाचं बी पेरलं गेलं. 2 महिन्यांनी गणेशला खात्री पटली की त्याची पत्नी राजूसोबत संबंध ठेवते. त्या दिवसापासून घरामध्ये रोज भांडणं सुरू झाली आणि दारूच्या नशेमध्ये गणेश सीमाला मारहाण देखील करू लागला. ही मारहाण हळूहळू वाढतच गेली. सीमाने आपलं दुःख राजूकडे मांडलं. तो मला मारतो, मला या नरकामधून बाहेर काढ, असे ती वारंवार म्हणू लागली. राजू आधी घाबरला, पण प्रेमाच्या आहारी जाऊन त्याने हळूहळू गणेशचा कायमचा काटा काढण्याचा विचार करू लागला. 22 जानेवारी 2025 रोजी सकाळी सर्वजण नेहमीप्रमाणे शेतामध्ये काम करत होते. संध्याकाळी राजू गणेशकडे गेला आणि त्याला म्हणाला, आज चल जरा दारू पिऊ. गणेश देखील तयार झाला आणि दोघंही गावाबाहेर असलेल्या ओसाड जागी गेले. वाटेतच राजूने हार्डवेअर दुकानामधून एक पोतं आणि नायलॉनची दोरी विकत घेतली. गणेशला संशय येण्या अगोदरच त्याने त्याला भरपूर दारू पाजली आणि नशा चढताच गणेश शुद्ध हरपू लागला. योग्य क्षण साधून राजूने दोरीने त्याचा गळा आवळला. त्यानंतर काही मिनिटांमध्येच गणेशचा जीव गेला आणि मृतदेह लपवण्यासाठी अगोदरच योजना तयार होती. राजूने आपल्या मित्र सचिन मोरेला बोलावून घेतलं आणि दोघांनी मिळून मृतदेह पोत्यामध्ये भरला. त्यामध्ये मोठा दगड टाकला आणि जवळच्या ग्रामपंचायतीच्या विहिरीमध्ये ते पोतं टाकून दिलं. पाणी खोल असल्यामुळे सगळं काही सुरळीत झालं असं त्यांना वाटलं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सीमा थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि आपल्या पतीची मिसिंग तक्रार देखील तिने दाखल केली. तिचा जो अभिनय होता तो इतका परफेक्ट होता की पोलिसांना देखील क्षणभर काहीच संशय आला नाही. 4 दिवसांनी मात्र विहिरीमधून येणाऱ्या दुर्गंधीने सगळा काही प्रकार उघडा झाला. पोतं बाहेर काढण्यात आलं आणि आतमध्ये कुजलेला मृतदेह सापडला. पायावरती असलेल्या देवाचं गोंधन पाहून मृतदेहाची ओळख पडली आणि चौकशीची चक्र मात्र आता फिरू लागली. पोलिसांनी सीमाची कसून चौकशी केली. सुरुवातीला ती अजिबात तुटली नाही, पण पुरावे समोर येताच सगळं काही सत्य बाहेर पडलं. राजू, सीमा आणि सचिन तिघांनाही पोलिसांनी अटक केली, फक्त प्रेमासाठी आणि तथाकथित सुटकेसाठी. एका माणसाचा निर्दयी खून करण्यात आला होता. मित्रांनो, ही कथा आपल्याला काय शिकवते? संशय, व्यसन आणि अनैतिक संबंध
याचा शेवट नेहमीच विनाशामध्ये होतो. आणि याबद्दल तुमचं काय मत आहे ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशाच सत्य घटनांवरती आधारित थरारक कथा ऐकायच्या असतील तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा. सोबतच जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुढची कथा कदाचित याहून देखील जास्त भयानक असेल. चला तर मग भेटूया एका नवीन कथेसोबत नवीन व्हिडिओमध्ये.